लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी फार आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तुम्हाला तो आवडला तर कृपया तो तुम्ही शेअर करावा, लाईक करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, देवावर आम्ही प्रेम कसे करावे। काय देवावर आम्ही प्रेम करू शकतो? आम्हा मनुष्यांना देवाने ही आज्ञा दिलेली आहे की आम्ही देवावर प्रेम करावे। अर्थात हा विषय अतिशय महत्त्वाचा व जीवनाचे परिवर्तन करणारा हा विषय आहे। म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करीन की तुम्ही हा संदेश आवर्जून शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहावा। हा संदेश बनविताना मी स्वतःला विचारत होतो, काय मी देवावर प्रेम करतोय का? मी तर घाबरतोय। मी खरं पाहता प्रेम करीत नाहीये। आज आम्ही या विषयाकडे आपले लक्ष लावूया व देवावर प्रेम करणे म्हणजे काय हे नक्की शिकूया, सत्य जाणूया। तेच आम्हाला बंधमुक्त करील। जर आम्ही चर्चला येतोय परंतु देवावर प्रेम नाही, आम्ही बाप्तिस्माही घेतला आहे परंतु अजूनही आम्ही देवावर प्रेम करीत नाही, तर आमच्यामध्ये काहीतरी समस्या आहेत व त्या काय आहेत हे आम्ही शोधायला हवं। पवित्र शास्त्रांतून मत्ती वर्तमान याचा 22 अध्याय 34 ते 40 वचन मी वाचत आहे। त्याने सदुक्यांस निरुत्तर केले, असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यांतील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे। हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती कर। या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत। आमेन। परमेश्वर या वाचल्या गेलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनांद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो। आमेन। आम्हाला आढळतं या ठिकाणी की यहुदी लोकांनी नियमशास्त्रांतूनच 635 नियम बनविले होते। अर्थात हे सर्व काही नियम जे होते हे मानवी नियम होते। हे मनुष्य मतांतून उत्पन्न झालेले होते। अर्थात या सर्व नियमांचा स्रोत देवाच्या पवित्र आत्म्यापासून नव्हता, म्हणून हे सर्व नियम प्रेमरहित होते। अर्थात हे देवाने दिलेलेच नव्हते। म्हणूनच आम्हाला आढळते की मत्ती 23 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या शास्त्री, परुषी, सदुकी या लोकांचा निषेध केलेला आहे। मत्ती 23:4 मध्ये प्रभू येशूने म्हटले, जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात परंतु ते काढण्यास ते स्वतः बोट देखील लावायचे नाहीत। अर्थात त्यांनी बनविलेले जे नियम होते हे नियम सर्व यहुदी लोकांसाठी जड ओझ्याप्रमाणे झाले होते। ते त्या नियमांचं पालन करीत असत खरे, परंतु त्यामध्ये बिलकुल प्रेम नव्हते। अर्थात अशा प्रकारे त्यांचे जीवन हे एक धार्मिक स्वरूपाचे बनले होते। म्हणून त्यांची सर्व कृत्ये देखील निर्जीव कृत्ये बनली होती आणि त्यांचे सेवात्मक कार्य देखील निर्जीव बनले होते। कारण जेथे देवाविषयी प्रेमच नाही तेथे उत्पन्न तरी काय होणार? देव तुम्हाला आणि आम्हाला नियमांचे पालन करायला नाही लावत, पण आमच्याकडून उत्स्फूर्तपणे प्रेमाने ती गोष्ट केली जावी याची अपेक्षा देव करीत असतो। म्हणून देवावर प्रेम आम्ही हृदयांतून करायला हवं। जेव्हा आम्ही प्रभूवर प्रेम करीतो तेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो। कारण प्रभू येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा। अर्थात देवावर प्रेम करणे म्हणजे काही नियम पाळणे नाही, परंतु प्रेमाने कृती करणे होय। देवाचं प्रेम आमच्या हृदयावर निर्विकारपणे लिहिणे। जेव्हा आम्ही देवावर पूर्ण हृदयाने प्रेम करीतो तेव्हा आम्ही त्याला खुश करण्यास प्रयत्न करीतो, त्याच्या आज्ञा उत्सुकपणे पाळण्यास आम्ही लागतो। अर्थात आम्हाला या वचनावरून एक आश्चर्य वाटू शकते, देवावर प्रेम करावे ही आज्ञा का द्यावी? कारण कसे काय आम्ही स्वतःहून कोणावर प्रेम करण्यास लावू शकतो? परंतु येथे आम्ही देवाचं प्रेम ओळखणं फार गरजेचं आहे, जे आम्हाला देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करीते। ते प्रेम प्रथम आम्ही ओळखणं फार आवश्यक आहे।
अर्थात प्रेम हे भावनेसोबत असते, परंतु भावना या प्रेमावर आधारित नाहीत. आम्ही भावने व्यतिरिक्त प्रेम करण्याची निवड करू शकतो. त्याने आमच्या हृदयात ते प्रेम करण्याची कुवत ठेवलेली आहे. म्हणून तो आमच्याकडून अपेक्षितो की आम्ही त्याच्यावर प्रेम करावे. देवावर प्रेम करावे हे आमच्यापासून वास्तविकरित्या सुरू होत नाही, तर देवापासून या प्रेमाला सुरुवात होते. देवाने आम्हावर सर्वप्रथम प्रेम केले व हे देवाचं प्रेम, या प्रेमाचा प्रभाव आमच्या हृदयावर, जीवावर, मनावर व आमच्या संपूर्ण शक्तीवर व्हायला हवा. हा ज्या वेळेला होईल त्या वेळेला आमचं जीवन देवावर उत्स्फूर्तपणे प्रेम करू लागते, देवाला धन्यवाद देऊ लागते. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय याचं वचन 19 मी आपणा पुढे वाचत आहे. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. अर्थात देवाने आम्हावर पहिली प्रीती केली. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, पण देवाने आमच्यावर प्रथम प्रीती केल्यामुळेच आम्ही देवावर प्रेम करू शकतो. वचन 10 म्हणते, प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. आमच्या पापांचे प्रायश्चित्त होण्यासाठी ख्रिस्त येशू जो देवपुत्र आमच्यासाठी मरण पावला की आमची पापे पुसण्यात यावी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण आमच्यासाठी देऊन आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे, कृती दर्शविलेली आहे की खरं प्रेम काय आहे. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 12 आणि 13 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत प्रभूची ही आज्ञा आहे की आम्ही एकमेकांवर प्रेम करावे आणि आम्ही एकमेकांवर प्रेम तेव्हा करू शकतो जेव्हा प्रथम आम्ही देवावर प्रेम करणे शिकतो. देवाने आम्हाला त्याचे अतिउच्च अगापे प्रेम दिले आहे व अनंत शिक्षेतून वाचवून अनंत जीवनाचा मार्ग आम्हाला दिला आहे. हे देवाचे वरदान आहे, पण जो स्वीकारेल त्याला हे मिळेल. आम्हासाठी देवाने आपलं प्रेम प्रकट केले यासाठी की आमच्या बरोबर जिवंत देवाबरोबर आमचे नातेसंबंध व्हावे. हा काही धर्म नाहीये, हा जीवनाचा अर्थ आहे. अर्थात आम्ही देवावर प्रेम करणे ही देवाने आमच्यावर केलेल्या प्रेमाचा प्रतिसाद आहे. व ज्या वेळेला आम्ही देवाच्या प्रेमाचा स्वीकार करीतो जे त्याने आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही देवावर प्रेम करण्यास प्रतिसाद देतो, तेव्हा देव आमच्या प्रेमाला फार बहुमूल्यवान समजतो. व हेच प्रेम म्हणजे दोन्ही बाजूला केवळ देवच आमच्यावर प्रेम करतो असे नाही, पण आम्हीही देवावर प्रेम करतो. करंथीकरास पहिले पत्र 8 अध्याय 3 वचन म्हणते, जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे. जेव्हा आम्ही देवाच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद देतो, आमचे देवावरील प्रेम आम्ही प्रकट करीतो, तेव्हा देवाला आमची ओळख झालेली असते. अर्थात हे झालं दुतर्फी प्रेम जे खरे प्रेम आहे आणि यांतूनच देवाबरोबर आमचे नातेसंबंध याला सुरुवात होते. अर्थात आम्हा मनुष्यांच्या प्रेमाची देवाच्या प्रेमाशी तुलनाच होऊ शकत नाही, कारण देवाने जे आम्हावर प्रेम केले आहे हे अगापे प्रेम आहे, दैवी प्रेम आहे, जे सर्वोच्च असं प्रेम या विश्वामध्ये कोणीही आम्हावर करू शकत नाही. म्हणून आम्हाला कितीही वाटेल की आम्ही देवावर प्रेम करीतो, परंतु आमचं प्रेम देवापुढे फार तोकडं पडेल. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो की मी तुझ्यावर फार प्रेम करीतो, मी तुझ्यासाठी समुद्र पार करीन, डोंगर चढेन, सर्व अडथळे पार करून तुला मी पुढच्या आठवड्यात भेटण्यास येईन, मी पाहीन जर पाऊस पडला नाही तर. अशा प्रकारे खूप काही चांगले शब्द बोलले होते. थोडंसं काही समस्या आली की सारं चित्र बदलते. काय आमचंही देवावर अशाच प्रकारचं प्रेम आहे की काय? वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात पती पत्नीच्या नातेसंबंधात फारच स्वार्थीपणा असतो. पतीला आपल्या पत्नीकडून काहीतरी हवे असते ज्याद्वारे तो तिला संतुष्ट करील व तसेच पत्नीलाही हवे असते यासाठी कितीही संतुष्ट व्हावी. अर्थात दोघेही आम्हाला स्वार्थी आढळतात. अर्थात आमचेही नातेसंबंध प्रभू येशूशी अशाच प्रकारे स्वार्थाने सुरू होते. आम्ही देवाकडे प्राथमिकरित्या यासाठी येतो की आम्हाला त्याच्याकडून काहीतरी हवे असते. ते कदाचित नरकापासून तारण किंवा आरोग्य प्राप्ती किंवा पैसा, आमच्या समस्येवर उपाय
किंवा आम्हाला कोणत्या प्रकारची एक अभिषिक्त सेवकाई हवी असेल, या सर्व इच्छा स्वकेंद्रित इच्छा असतात. परंतु जेव्हा आमच्यात प्रभूविषयी प्रेम परिपक्व बनू लागते, तेव्हा आम्ही म्हणू लागतो की हे प्रभू, मला संपत्ती किंवा भौतिक वस्तू नकोत, सेवकाई ही नको, तर मला तू हवा आहेस व तूच माझ्यासाठी सर्व काही आहेस. तेव्हा आम्ही म्हणू लागतो की प्रभू, माझ्या या पृथ्वीवरील जीवनांतून तुला माझ्याकडून सर्व काही मिळो. तेव्हा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येते व तेव्हा आम्ही विचार करणे सोडून देतो की मला प्रभूपासून काय मिळवता येईल. परंतु आमच्या जीवनात आम्ही हे प्रयत्न करायला लागतो की मला प्रभूला उत्तम काय देता येईल. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या पृथ्वीवर मानव बनून आला, तेव्हा त्यांनी हा विचार बाळगलाच नाही की मला मनुष्यापासून काय मिळेल. नाही, त्याचा विचार हा होता की मी मनुष्यांना काय देईन. हेच देवाचे आमच्यावरील दैवी प्रेम आहे. देव आमच्याविषयी सर्वदा असेच विचार करीत असतो. स्तोत्र संहिता 73:25 मध्ये आसाफ म्हणतो, स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. अर्थात हे शब्द या ठिकाणी आम्हाला दिसतात जेथे परिपक्व प्रेम प्रगट झालेला आहे. अर्थात हा व्यक्ती येथे काळजी करीत नाही की मला काही संपत्ती किंवा काहीतरी गोष्टी प्रभूपासून मिळतील की नाही, कारण तो प्रभूच सर्व काही त्याच्यासाठी बनतो. येशू या जगात यासाठी आला नाही की दारुड्यांना त्याने शुद्धीवर आणावे, गरिबांना श्रीमंत करण्यासाठी येशू आला नव्हता, पृथ्वीवरील लोकांना सुंदर बनवावे म्हणूनही तो आला नव्हता. येशू यासाठी आला होता की जे मेलेले आहेत त्यांनी जिवंत व्हावे व जगावे. देव आमच्या कारमधील इमर्जन्सी किट नसावा, तर तो आमच्या जीवनाच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर असावा. आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये, तर आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करावा. तेव्हाच तो आमच्या जीवनाच्या रस्त्यात आमचा मार्गदर्शक होईल. करंथीकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय 14वे वचन म्हणते, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. अर्थात देवावर प्रेम स्वाभाविक वृत्तीचा व्यक्ती करू शकत नाही, कारण देवावर प्रेम करणे हा विषय त्याच्यासाठी मूर्खपणाचा आहे. त्याला हा विषय समजू शकणार नाही, कारण हे आध्यात्मिक व्यक्तीचं काम आहे. येथे एक परिवर्तन मनुष्याच्या जीवनात आल्याशिवाय कोणीही मनुष्य देवावर प्रेम करू शकत नाही. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि याचं वचन 37 म्हणते, जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी अनेक अटींपैकी ही एक अट आहे. आमच्या कोणत्याही नातेसंबंधापेक्षा सर्वाधिक प्रीती देव आमच्याकडून अपेक्षितो, आणि जर आम्ही ती प्रीती करीत नाही तर आम्ही पात्र नाही, आम्ही योग्य व्यक्ती नाहीत. अर्थात याचं मूळ कारण तो देवावर प्रेम करीत नाहीये, म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेत आहे. देवावर प्रेम करणे निर्णयाद्वारे सुरू होते. जिथपर्यंत आम्ही प्रभूला जाणत नाही तोपर्यंत खरे पाहता प्रेम करूच शकत नाही. त्या देवावर विश्वास करणे हे देखील एक वरदान देवाकडूनच मिळालेलं असते. त्या प्रेमळ देवाची इच्छा ही आहे की आम्ही त्याला ओळखावे व त्याची ओळख आम्हाला त्याच्या वचनाद्वारे, शब्दाद्वारे होते. देवाची ओळख आम्हाला कशी होईल? त्याच्या वचनाचे म्हणजे बायबलचे सातत्याने आम्ही वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. कारण जेव्हा आम्ही मनन चिंतन करीतो तेव्हा आम्ही देवाविषयी पुस्तकाचा अभ्यास करतो असे नाही, तर देवा बरोबर अभ्यास करीतो. पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याचे काम आमच्यासाठी हे आहे की त्याने आम्हाला देवाच्या वचनांचा अनुवाद करून द्यावा. मग ते वचन जे आमच्या मनात आहे ते आमच्या हृदयापर्यंत जाईल. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. अर्थात ही सर्वात मोठी आज्ञा आहे. जुन्या करारात 6 वेळा आणि नवीन करारात 4 वेळा या आज्ञेविषयी लिहिण्यात आलेला आहे. देवाने पहिली आज्ञा दुसऱ्यांवर प्रेम करण्याविषयी दिलेली नाही की तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. अनेक लोक दुसऱ्यांवर प्रेम दाखवितात, परंतु ते प्रभूवर प्रेम करीत नाहीत. आम्ही आमच्या सर्व नात्याहून
प्रभू येशूवर सर्वाधिक प्रीती करावी ही त्याची इच्छा आहे. त्या देवावर प्रथम प्रेम करण्याद्वारेच मी दुसऱ्यावर प्रेम करू शकेन. अर्थात या वचनामध्ये आम्हाला 4 गोष्टी आढळत आहेत, ज्याकडे मी आपणा सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. वचन म्हणते की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. आणि अनुवाद 6 अध्यायातल्या 5व्या वचनात दिलेला आहे पूर्ण शक्तीने प्रीती कर. अर्थात या ठिकाणी 4 गोष्टी आहेत. आम्ही आमच्या हृदयाने म्हणजे अंतःकरणाने, आमच्या जीवाने, आमच्या मनाने आणि पूर्ण शक्तीने देवावर प्रीती करावी. हे शब्द दर्शवितात की आम्ही देवावर कसे प्रेम करावे. इथे वचन आम्हाला शिकविते की संपूर्ण हृदयाने प्रेम. अर्थात संपूर्ण हृदयाने प्रेम म्हणजे काय? हृदय म्हणजेच अंतःकरण. देव अर्थात आमचे शरीर पाहत नाही, आमचा रंग पाहत नाही, आमचे शब्दही तो पाहत नाही. देव आमचे हृदय पाहत असतो आणि हृदय पडताळून तपासत असतो. त्याला आमच्या हृदयावरून सर्व काही आमच्याविषयी कळून जाते. आमचे हे हृदय जे आहे हे आमच्या शरीराचा आणि आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आमचे पापाच्या घाणीने भरलेले हृदय, पाषाणमय कठीण हृदय निघून जाणे आवश्यक आहे. म्हणून वचन काय म्हणते? म्हणून आम्हाला नवीन हृदय प्राप्त होणं फार फार गरजेचे आहे. अर्थात पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनात म्हटले की हृदयाचे जे शुद्ध ते धन्य, कारण ते प्रभूला पाहतील. अर्थात शुद्ध हृदय आमच्यात हवं आहे. या शुद्ध हृदयाशिवाय आम्ही देवावर संपूर्णपणे कशी प्रीती करू शकणार? एहेजेकिएल याचा 36 अध्याय याचं वचन 25 ते 27 मी वाचत आहे. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहांतून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. अर्थात देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला शिकवित आहे जुने हृदय काढून तो नवे हृदय आम्हाला देईल. त्या नवीन शुद्ध हृदयाद्वारेच आम्ही देवावर प्रेम करू शकतो. म्हणूनच आम्हाला आज्ञा दिली आहे की पूर्ण हृदयाने देवावर प्रीती कर. त्या नव्या हृदयाने आम्ही देवावर प्रेम करावे. म्हणून वचन म्हणते मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. मी तुम्हाला करायला लावणार नाही, पण माझा आत्मा तुमच्यामध्ये आला की सर्व काही तुम्ही आपोआप करू लागाल. मग माझे निर्णय तुम्ही पाळाल व त्याप्रमाणे आचरण ही कराल. असे हृदय आज आम्हाला हवे आहे, यासाठी की देवावर आम्ही पूर्ण हृदयाने प्रेम करावे. आमचे एखाद्या खास व्यक्तीबरोबर जे नातेसंबंध असते ना, हे हृदयांतून हृदयापर्यंत असते. अर्थात देवाबरोबर हे आमचे नातेसंबंध अशाच प्रकारचे हृदयांतून नातेसंबंध असावे. ज्या वेळेला आमचं देवाबरोबर हृदयापासून नातेसंबंध असते, तेव्हा आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टीत देवाला सामील करत असतो. नीतिसूत्रे 4 अध्याय याच्या 23व्या वचनात वचन म्हणते सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. अर्थात कोणतं जीवन? अनंत जीवनाचा उगम आमच्या हृदयातच होत असतो. संपूर्ण जीवाने देवावर प्रेम करणे म्हणजे काय? माझा जीव म्हणजे मी जो आहे, हा माझा भाग आहे, जो माझा जीव सोल देवाशी जोडलेला आहे, जो अनंत असू शकतो. म्हणून माझ्या जीवाने मी देवावर प्रेम करणे म्हणजे जो मी आहे त्यासह त्याच्यावर प्रेम करणे, स्वतःला पूर्णपणे प्रगट करणे. आम्हाला या बायबलमध्ये दावीद आणि अब्राहम हे देवावर सर्वाधिक प्रेम करणारे व्यक्ती आढळतात. दावीदाने आपल्या स्तोत्र संहितेमध्ये देवावरील प्रेम हे अत्यंत उत्कृष्टपणे प्रकट केलेलं आहे. आम्ही जेव्हा देवावर प्रेम करतो तेव्हा आम्ही देवाशी आमचा वेळ व्यतीत करू लागतो. तेव्हा आमची हृदये त्याच्यासाठी भुकेली होतात. कोरह पुत्रांनी देवाविषयी त्यांचा जीव किती तळमळत आहे हे या ठिकाणी वर्णिलेलं आहे. स्तोत्र 42 1 आणि 2 वचन. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, त्याचा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला झाला आहे. मी केव्हा येऊन देवासमोर त्याचे दर्शन घेईन.
आम्ही देवावर प्रेम आमच्या जीवानिशी करावे ही देवाची आज्ञा आहे. कोरह पुत्र यांचा जीव तळमळलेला आहे व ही गोष्ट आज आम्हासाठी एक उदाहरण म्हणून ठेवलेली आहे की आमचा जीव देवासाठी तळमळायला हवा, तहानलेला आणि भुकेलेला व्हायला हवा. आम्हा मनुष्यांचे मानवी मन नैसर्गिकरित्या देवावर प्रेम करू इच्छित नाही. म्हणूनच आमच्या मनाचे नवीकरण होऊन आम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त होणं फार गरजेचे आहे. ख्रिस्ताचे मन ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होते तेव्हा आमच्या मनाचे नवीकरण होते. आमच्या विचारांचा संपूर्णपणे कायापालट होतो. अर्थात आमचे विचार आणि आमच्या वृत्तीमध्ये पूर्ण परिवर्तन दिसून येते. आमचे लक्ष पूर्णतः देवावर खिळले जाते व देवाचं वचन जे अंतिम अधिकार आहे त्या देवाच्या वचनात आमचं मन रोवलेलं होते. जसे एखादी समुद्रात असणारी बोट जिचा नांगर जसा जमिनीत रुतलेला असतो तसे आमचे मन देवाच्या वचनात रुतून राहते. देवावर पूर्ण मनाने प्रेम करणे म्हणजे काय? प्रत्येक विचार आणि कल्पना ख्रिस्ता पुढे झुकविणे. जसे आम्ही पाहतो करंथीकरास दुसरे पत्र याचा 10वा अध्याय 5वे वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारली असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान वाकविण्यास लावतो. अर्थात आमच्या कल्पनेचा उगम मनांतून होत असतो. विचार तिकडून येतात. विचाराचा स्रोत जो आहे तो मनांतून होतो आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक कल्पना आणि विचार ख्रिस्ता पुढे वाकविले पाहिजेत. तरच आम्ही पूर्ण मनाने देवावर प्रेम करू शकू. हृदयात काहीच येऊ शकत नाही जर ते मनात नसेल. अर्थात हे एक देवाने बनवलेलं चॅनल आहे की मनांतून हृदयामध्ये देवाचं वचन पोहोचत असते. रोज देवाच्या वचनाचं मनन चिंतन करणे, देवाचा शोध करणे, अभ्यास करणे. यशायाचं पुस्तक याचा 26 अध्याय 3 वचन म्हणते, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. की आमचे मन देवाच्या ठाई पूर्णपणे स्थिर व्हायला हवे, तेव्हा ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये शांती निर्माण करते. म्हणून आमचे मन देवाबरोबर जोडले जावे याची अत्यावश्यकता आहे. देवावर पूर्ण शक्तीने प्रीती करणे म्हणजे काय? आम्ही कसे दिसत आहोत, आम्ही कसे बोलत आहोत, आम्ही कसे गातो, आम्ही कसे नृत्य करतो, आम्हाला मिळालेला वेळ, आमच्यात असणारी कुवत, आमच्या केसाचा रंग हा ही योगायोगाने नाहीये. अर्थात देवाने आम्हामध्ये घातलेले टॅलेंट्स, कुवत, दाने, वरदाने या सगळ्याद्वारे आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. आम्हाला दिलेले हात आम्हाला वर करायचे आहेत. हात वर करून त्याला धन्यवाद द्यायचे आहे. आमच्या पूर्ण शक्तीने आमचे गुडघे टेकून आम्ही त्याच्या पुढे झुकायचं आहे. आम्ही उपवास करून देवाचा धन्यवाद करायचा आहे, त्याची प्रार्थना करायची आहे. ही सर्व त्याने आम्हाला दिलेली कुवत आहे, शक्ती आहे. या सर्वाद्वारे आम्ही देवाचा आदर करावा, सन्मान करावा. आम्हाकडे देवाने किती संपत्ती, पैसा दिलेला आहे. हे सर्व काही योगायोगाने मिळालेलं नाही. त्याने आम्हाला जी दाने, वरदाने, कुवत दिली आहे, घर दिलं आहे, आम्हाला कार दिली आहे, हे सर्व काही आम्ही देवाला समर्पण करायला हवं. हे देवा, तू मला हे घर दिले, ही कार तू मला दिली, हे सर्व तू मला दिले. मग आम्हाला मिळालेल्या कोणत्याही का वस्तू असे ना, ते देवाने मला दिलेले आहे आणि ते मी देवाला समर्पण करायला हवी, कारण त्यानेच ते दिलेलं आहे आणि वास्तविक तोच त्याचा मालक आहे. म्हणून संपूर्ण शक्तीने म्हणजे सर्व जे काही मला दिलेले आहे त्यासह मी देवावर प्रेम करावे. त्याच्या सेवेसाठी व गौरवासाठी मी मला दिलेली सर्व शक्ती ही वापरावी त्याच्या महिमेसाठी. योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 24 वचन म्हणते, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. अर्थात देवाची उपासना करणे यासाठी प्रथम आमचं देवावर प्रेम पाहिजे. जर देवावर आमचं प्रेमच नाही तर आम्ही कसली उपासना करत आहोत? देवाचं प्रेम ज्या वेळेला आमच्यामध्ये असेल त्यावेळेला आम्ही हृदयाच्या खरेपणाने व पवित्र आत्म्याने आम्ही देवाची उपासना करू शकतो. ज्या वेळेला आम्ही या सर्व गोष्टी करू त्यावेळेला याचा उचित परिणाम आमच्या कुटुंबावर होईल, आमच्या वैवाहिक जीवनावर होईल, आमच्या आई वडिलांबरोबर, आमच्या मुलांच्या बरोबर व इतर सर्व नात्यांवर याचा चांगला परिणाम होईल.
देवावर सर्वाधिक प्रेम करण्याचे धोरण ज्या वेळेला आम्ही अवलंबितो, आमचं संपूर्ण जीवनाचं परिवर्तन होते. म्हणून देवावर प्रेम करणे ही एक चावी आहे सर्व गोष्टींसाठी. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय याचा 15 आणि 16 वचन मी आपणापुढे वाचत आहे. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. यज्ञ म्हणजे अग्नीमध्ये काही जाळणे नाही. यज्ञ म्हणजे या ठिकाणी उपकार स्तुतीचा यज्ञ, आमच्या ओठांचे फळ. आम्हामध्ये देवाने कुवत दिली आहे, ही आमची शक्ती आहे व त्याद्वारे आम्ही देवाचा महिमा केला पाहिजे. हृदयापासून आनंद व्यक्त केला पाहिजे. आम्ही दान देताना देवाने माझ्यावर किती उपकार केले आहेत हे जाणून आम्ही दान द्यायला हवे. कोणतेही चांगले कृत्य करताना देवाचं प्रेम केंद्रबिंदू असलं पाहिजे. अशा यज्ञांनीच देव संतुष्ट होतो असे देवाचे वचन आम्हाला शिकवित आहे. यालाच म्हणतात पूर्ण शक्तीने देवावर प्रीती करणे. इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 10वं वचन म्हणते, कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. अर्थात आम्ही देवावर दाखविलेली प्रीती ही देव कधीही विसरत नाही, तो अन्यायी नाही. अर्थात आम्ही देवावर करीत असणाऱ्या प्रीतीला देव फार मौल्यवान गणतो, हे आम्ही समजायला हवं. 2 गोष्टींच्या द्वारे आम्ही देवावर प्रेम करू शकतो. पहिली गोष्ट, देवाने आमच्यासाठी जे प्रेम प्रकट करून आपला स्वपुत्र आमच्यासाठी पाठविला, याविषयी आम्ही मनन चिंतन करायला हवे. त्याने आमच्यासाठी पित्यापासून वेगळे होऊन जो दुःख भोग घेतला व काल्वरी क्रुसावर जे आमच्यासाठी अतिशय यातना व जी नग्नता त्या ठिकाणी होती, ज्याद्वारे ख्रिस्त येशूने आमच्यासाठी नरक यातना त्या क्रुसावर सहन केल्या, या गोष्टींची आम्ही चिंतन आणि मनन करायला हवे. ही गोष्ट आम्हाला देवाचं प्रेम आम्हाला समजविल. दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला पवित्र शास्त्रात आढळते, त्या पापी स्त्रीने येशूवर प्रेम केले. अर्थात येशूने तिच्याविषयी म्हटले, ज्याला अधिक पापांची क्षमा झाली आहे तो अधिक प्रीती करीतो. आम्हाला ही गोष्ट आठविणे की मला माझ्या किती पापांची क्षमा झाली आहे, देवाने माझ्या दुष्टपणांची किती क्षमा केलेली आहे याचे स्मरण मला व्हायला हवे. खरं पाहता जर देवाने आमची एक एक पापे उघड केली तर आम्ही कोणालाही तोंड दाखविण्यास लायक राहणार नाही. लूका शुभवर्तमान 7वा अध्याय 47 वचन, या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करीतो. प्रियजनांनो, आज आम्हाला आमच्या स्वतःची तपासणी करायची आहे की ज्या देवाने आमचा स्वीकार केला, आम्हा पतितांवर पाप्यांवर दया केली, त्या आमची पापे किती होती आणि आम्हाला त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. काय आमची पापे थोडकी होती काय की आम्ही देवावर थोडकी प्रीती करावी? आमची पापे पुष्कळ होती आणि म्हणून आम्ही पुष्कळ अधिक प्रीती करायला हवी, हे आम्ही समजायला हवे. या स्त्रीने येशूच्या पायाचे मुके घेतलेले आहेत आणि तिने त्या पायाचे मुके घेणे थांबविलेले नाही. अर्थात त्या पापी स्त्रीचे येशूवर हे प्रेम आहे आणि या प्रेमामुळेच तिला तारण मिळालेलं आहे. या प्रेमामुळेच तिच्या जीवनामध्ये पाप क्षमा तिला मिळालेली आहे. ती मुक्ती पावलेली आहे पापांतून. ती देवाकडून ओळखण्यात आलेली आहे. हेच तर देव तुमच्या आमच्याकडून अपेक्षित आहे. योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 15 आणि 16वं वचन म्हणते, त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने सिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा सिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रीती करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला ज्या वेळेला पाचारण केले होते तेव्हा त्याला म्हटले होते, मी तुला माणसे धरणारे करीन. अर्थात आपल्या कोकरांना म्हणजे मेंढरांना चारण्यासाठी पेत्राला मेंढपाळ, एक पाळक म्हणून भूमिका येथे प्रभू येशू त्याला देत आहे. व ती सेवकाई देण्यापूर्वी तो हा प्रश्न विचारत आहे की काय यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? अर्थात पेत्राला एका सेवकाईमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे आणि
पेत्राचं लक्ष तर आपल्या बोटीवर मासे धरण्यामागे आहे. आपल्या धंद्यामध्ये तो गुंतलेला आहे. त्यांतून त्याचं मन निघावं ही प्रभूची इच्छा आहे. अर्थात अधिक प्रीती करावी ही प्रभूची अपेक्षा आहे व अधिक प्रीती करावी हा पेत्राचा निर्णय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक प्रीती करणारा व्यक्ती त्याच्या सेवकाईमध्ये हवा आहे, जो त्याच्या मेंढरांना सांभाळू शकेल, चारू शकेल. कारण जर येशूवरच प्रीती जर त्याची नसेल तर तो त्या येशूच्या जो मुख्य मेंढपाळ त्याच्या मेंढरांना कसा चारील, तो कसे त्यांचे पालन करील. अर्थात पेत्राला प्रभू येशूने या शब्दावरून दाखवून दिले की येशूवर त्याचे प्रेम किती थोडे आहे. देवावर प्रेम करणे म्हणजे त्याला आमच्या जीवनाच्या सर्वच भागात सामील करणे होय. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन म्हणते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. देवावर प्रेम करणे म्हणजे देवाचा आदर करणे. जेव्हा आम्ही देवाचा आदर आणि सन्मान करीतो तेव्हा देव आमचा मार्गदर्शक होतो. 9 आणि 10 तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. प्रियजन हो, ज्या वेळेला आम्ही देवावर प्रेम करीतो पूर्ण शक्तीने, त्यावेळेला देव आम्हाला जे काही कमाई, मिळकत, संपत्ती, पैसा, पगार जे काही देतो, ती गोष्ट मिळाल्यावर आम्ही ती गोष्ट वापरण्या अगोदर प्रथम फळ आम्ही देवाला दिलं पाहिजे. देवाचा सन्मान केला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही तसे करीतो त्यावेळेला देवाविषयी असणारं आमचं प्रेम आम्ही प्रगट करीतो. तेव्हा देव देखील आमची कोठारे समृद्धीने भरतो व आमची कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहू लागतात. आम्हाला काही कमी पडत नाही. देवाची बरकत आम्हाला प्राप्त होते. तिमोथेला दुसरे पत्र याचा 3 अध्याय 1 ते 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. अर्थात या ठिकाणी आम्ही 3 फोर्स पाहत आहोत. 3 प्रकारचे सैतानी हमले आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. अर्थात जे देवावर आम्ही प्रेम करायला हवे, परंतु या ठिकाणी एक डिसऑर्डर, अव्यवस्था आम्हाला आढळत आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट स्वतःवर प्रेम करणे. माणसे स्वार्थी, धनलोभी म्हणजे पैशावर प्रेम करणारे, आणि तिसरी गोष्ट सुख विलासावर प्रेम करणारे. देवावर प्रेम करणे याऐवजी स्वतःवर प्रेम म्हणजे स्वार्थीपणा व धनावर प्रेम, धनलोभीपण, व तिसरी गोष्ट सुख विलासांची आवड. या 3 गोष्टी आमच्या जीवनातून देवाविषयीचं प्रेम नष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. स्वतःवर प्रेम करणारे व्यक्ती हे अडखळत असतात, स्वतःचे शोधत असतात, दुसऱ्यांवर सहज दोषारोप करीत असतात, दुसऱ्यांना कायम खाली पाहत असतात. आम्हाला दिसते की पैशावर प्रेम करणारे व्यक्ती, धनलोभी, हे आपल्या कृतीमध्ये पैशाच्या लोभाने ते भरलेले आम्हाला आढळतात. अर्थात विलासी जीवन म्हणजे काय? टीव्ही पाहत बसणे, एंटरटेनमेंट करणे, गेम खेळत बसणे. आमचं लक्ष देवाच्या गोष्टींकडे लागण्याऐवजी मनोरंजन, मौज मजा, धमाल या गोष्टींकडे लागणे. व याच कारणामुळे 5वं वचन म्हणते, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारे अशी ती होतील, त्यांच्यापासून ही दूर राहा. अर्थात सुभक्तीचे बाह्य स्वरूप म्हणजे काय? ते लोक तर चर्चला येतील, पायाभूत संपूर्ण शिक्षण ही ते स्वीकारतील, सिद्धांत मान्य करतील व ते दावाही करतील की ते नवीन जन्म पावलेले आहेत, पण त्यांच्याकडे देवाचं सामर्थ्य नाही, जे पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते व तेच आम्हाला धनलोभावर, स्वतःवरील प्रेमावर व विलासी जीवनावर विजय मिळविण्याची शक्ती प्रदान करते. म्हणून या सर्वांबरोबर संघर्ष केल्याशिवाय आम्हाला देवावर प्रेम करता येत नाही. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचन म्हणते, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी
ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आम्ही सर्वच पृथ्वीवरील मनुष्य या 3 गोष्टींनी वेढलेले आहोत. देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी. व ही स्वर्गीय पित्यापासून नाही, ही जगापासून आहे. आणि ज्या वेळेला आम्ही जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करीतो तेव्हा देवाची प्रीती आमच्यात राहत नाही. जर आम्ही देवावर प्रेम करू इच्छित असू तर आम्हाला जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रेम करता येणे शक्य नाही. पित्याची प्रीती आमच्यात राहावी हे आमचं लक्ष असावं. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट समजेल की देवावर प्रीती करणे म्हणजेच एक पवित्र जीवन जगणे आहे. जेव्हा देवावर आमचं सर्वाधिक प्रेम जडते तेव्हा इतर बाकीच्या गोष्टी आमच्या मनात गर्दी करत नाहीत. रोमकरास पत्र 8:28 म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. अर्थात देवावर जे प्रीती करीतात व देवावर प्रीती करणाऱ्यांचा फायदा काय, बेनिफिट काय आहे? देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हे देवावर प्रेम करणाऱ्या लोकांची ओळख आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 म्हणते, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. हे देवावर प्रीती करणाऱ्या व्यक्तींना मिळणारं देवापासून बक्षीस, रिवॉर्ड आहे. मी जसा आहे त्या अवस्थेत देव माझ्यावर प्रेम करतोय. माझे दिवस चांगले असोत की माझे दिवस वाईट असोत, तो माझ्यावर प्रेम करतो. मी जसा आहे त्या अवस्थेत देव माझ्यावर प्रेम करतोय. तो क्षमाशील देव आहे. तो आज बोलावत आहे, तो आम्हाला उद्धार देण्यासाठी. कारण ही त्याची इच्छा आहे की आम्ही आनंदी असावे, आम्ही पापमुक्त जीवन जगावे. म्हणूनच त्याने या आज्ञा आम्हाला पाळण्यास दिल्या आहेत. जे उत्तम ते त्याने आम्हाला दिले आहे. जगाला बदलावे म्हणून जर मी गेलो तर प्रथम देवाने मला बदलले पाहिजे, तरच जगाला मी बदलू शकेन. मला बदलणे आवश्यक आहे. म्हणून माझी बांधिलकी सर्वप्रथम ही आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक ओळखावे व त्याच्यावर संपूर्ण हृदयाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण जीवाने प्रीती करावी. येवी आपण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ देव बापा, तू विश्वाचा राजा आहेस आणि तू आपली आज्ञा आम्हाला दिलेली आहे की आम्ही तुझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण हृदयाने प्रेम करावे. परंतु खरे पाहता आम्हाला हे आढळत आहे की आम्ही असं प्रेम तुझ्यावर आजपर्यंत करू शकलेलो नाही. आम्ही तुझ्या पुढे पूर्ण हृदयाच्या नम्रतेने येत आहोत. आम्ही तुला विनंती करीत आहोत की आज आमचं सहाय्य कर. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणींना तुझा आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर की ते बदलले जातील, ते तुझ्यावर आजपासून प्रेम करण्यास सुरुवात करतील. प्रभू, तुझं प्रेम ओळखण्याची आम्हाला कृपा दे. इफिसकरास पत्रात तुझं वचन म्हणते, देवाचं प्रेम जे आमच्या ओळखण्या पलीकडे आहे ते प्रेम आम्हाला समजावे एवढी कृपा आम्हाला दे. त्या पापी स्त्रीने जसे तुझ्या पायाचे मुके घेणे थांबविले नाही, तिने आपलं प्रेम तुझ्यासाठी प्रगट केले. तसेच प्रेम ज्या आम्ही अधिक पापी, त्या आम्ही अधिक क्षमा झाल्यामुळे अधिक प्रेम तुझ्यावर करण्यास शिकावे. प्रभू, तू आपला पवित्र आत्मा आम्हाला दे आणि आम्हाला तू शिकव की आम्ही तुझ्या नियमांनी चालू आणि तुझ्यावर पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने तुझ्यावर प्रीती करू शकू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.